नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आधुनिक शेती तंत्र मार्ग विकासाचा। आज आपण जाणून घेणार आहोत की पिकांचे गुपचूप नुकसान करणाऱ्या पण अतिशय घातक अशा निमॅटोड्सच्या प्रभावी नियंत्रणासाठीचे उपाय। निमॅटोड्स हे सूक्ष्म कृमी असतात जे विशेषतः जमिनीत राहून पिकांच्या मुळांवर हल्ला करतात। यामुळे पिकांची वाढ खुंटते, झाडे पिवळी पडतात आणि उत्पादनामध्ये मोठी घट होते। केळी, टोमॅटो, भेंडी, गहू, कांदा आणि बऱ्याच पिकांवर निमॅटोड्सचा मोठा परिणाम होतो। निमॅटोड्स हा कसा ओळखायचा? तर यामुळे झाडांची वाढ खुंटलेली दिसते, पाने पिवळी पडतात, मुळं फुगलेली किंवा गाठी पडलेली असतात व पाणी आणि खत असूनही पिकांची वाढ होत नाही। आता हे निमॅटोड्स नियंत्रणाचे जैविक उपाय कोणते तर ते पाहूयात। नीमकेक आणि करंज केक हे जमिनीत मिसळल्यास निमॅटोड्सच्या वाढीवर नियंत्रण ठेवता येते। जैव नियंत्रणाचा वापर जसे की पायसिलोमायसिस लिलेसिनस आणि ट्रायकोडर्मा हार्झायनम यांचा मुळांवर वापर केल्यास उपयुक्त ठरतो। त्याचसोबत झेंडू पिकाचे रोग हे निमॅटोड्सना आकर्षित करतात पण त्यांना वाढू देत नाहीत। हे एक प्रकारचं ट्रॅप क्रॉप म्हणून ओळखलं जातं। निमॅटोड नियंत्रणासाठी प्रणव पिकं वारंवार न लावता प्रतिकारक पिकं घ्यावीत। गाभण जमिनीवर उन्हात खोल नांगरणी केल्याने निमॅटोडची अंडी नष्ट होतात। प्लास्टिक शीटने माती झाकून ती उन्हात तापवल्याने निमॅटोड्स मरतात। शेतकरी मित्रांनो, या उपायांव्यतिरिक्त गरज असल्यास निमॅटोड्सच्या नियंत्रणासाठी रासायनिक उपाय देखील केले जाऊ शकतात। कार्बोफ्युरॉन 3G किंवा 4-10G चा वापर आपण कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन करावा। तर मित्रांनो, निमॅटोड्स लहान असले तरी त्यांच्या नियंत्रणासाठी योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे। जैविक उपाय, योग्य पीक नियोजन आणि जमिनीची निगा या सर्व गोष्टींचा समन्वय साधल्यास पिकांचे नुकसान टाळता येते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेतकरी बांधवांसोबत शेअर करा आणि आधुनिक शेती तंत्र या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात अशाच एका माहितीपूर्ण शेतीविषयक व्हिडिओमध्ये।